पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू। तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी पशु फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या तपोवन मैदानाला। ऊस दर, दूध दर व कर्जमाफीसाठी ठोस भूमिका घेतली नाही तर 26 जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय। ऊस दर 5,000 रुपये प्रति टन व दूध दर वाढवण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी सरकारला ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे। आज साखर संचालक कोल्हापूर या ठिकाणी आम्ही ऊस दराच्या संदर्भात 2023-24च्या गळीत हंगामामध्ये अद्याप मीटिंग लावली नाही, ती मीटिंग तात्काळ लावावी आणि जो RSF निघत नाही, कारखानदार सांगतात की RSFचा हिशोब झाला नाही, जो हिशोब देत नाहीत कारखाना त्यांच्यावर कारवाई करावी। आणि गेली 10 वर्षे बघतो यांचा RSF निघत नाही आमचा आणि आम्हाला दुसरा हप्ताही देत नाहीत। त्यामुळे जे काही साखर विकली जाते ती खोट्या पद्धतीने टेंडर काढले जातात आणि वरनं पैसे घेतले जातात। मग आम्ही एकदा केंद्र सरकारला म्हणतोय की बाबा तुम्ही एकदा MSP वाढवा आणि यांचा 50 रुपये करा, जेणेकरून आम्हाला आज जो दर आम्ही 3700 मागतो तो ज्या चालू बाजारभावानं मागतोय साखरेच्या, पण आम्हाला आज हा 3700 रुपये सुद्धा दर परवडत नाही। 5,000 रुपये दर उसाला आज या घडीला मिळाला पाहिजे। त्यासाठी MSP सुद्धा वाढवून त्या ठिकाणी 50 रुपये साखरेची करावी। दुधाच्या बाबतीत बघितलं तर ते पण तसंच आहे की दुधाचा दर सुद्धा त्यांनी वाढवावा। आणि या विधानसभा निवडणुकीच्या आधी आता जे मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार। तर या ठिकाणी गेली 10 वर्षे आमच्या शेतीमालाला भाव नाही, सरकारनं शेतीमालाचा भाव नियंत्रित ठेवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जी कर्जाची जबाबदारी आहे ती सुद्धा सरकारची आहे। त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी जे बोललेलं आहे त्याप्रमाणे आता आमचा 7/12 सुद्धा कोरा करावा, अन्यथा आम्ही येत्या 26 जानेवारीपर्यंत बेमुदत आंदोलन या ठिकाणी सरकारच्या विरोधात सुरू करणार आहे, एवढं घोषित करतो। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।